नमस्कार. आपण आज एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, मणक्यातील इन्फेक्शन. तर मणक्यात इन्फेक्शन होऊ शकतं का? येस, मणक्यात इन्फेक्शन होऊ शकतं. जेव्हा आम्हाला पेशंट येतो आणि आम्हाला डाऊट येतो की मणक्यामध्ये इन्फेक्शन आहे, तेव्हा आम्ही पेशंटचा MRI करून घेतो, काही ब्लड टेस्ट करून घेतो, ज्याला आम्ही इन्फ्लेमेटरी मार्कर्स असं म्हणतो. जेव्हा MRI मध्ये आणि ब्लड टेस्टमध्ये दुधाची सांगड घालून आम्हाला कळतं की आता मणक्यामध्ये इन्फेक्शन आहे, तेव्हा पहिली स्टेज आम्ही त्यांना सजेस्ट करतो की याची बायोप्सी केली पाहिजे. बायोप्सी म्हणजे काय? जिथे मणक्यामध्ये इन्फेक्शन आहे तिथे CT स्कॅनच्या सहाय्याने किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सियाम म्हणजे एक्सरेच्या मशीन खाली बघून त्या इन्फेक्शन झालेल्या व्हर्टिब्रामध्ये सुई टाकून तिथला थोडासा तुकडा किंवा पू काढतो आणि तो तपासायला पाठवतो. तपासायला पाठवण्याचा उद्देश हा असतो की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम कुठला आहे किंवा कुठल्या ऑर्गॅनिझममुळे इन्फेक्शन झालेलं आहे ते आयडेंटिफाय करतो आणि त्यानुसार त्याची मेडिकेशन्स देतो किंवा गोळ्या औषधं देतो, ज्याला आम्ही अँटीबायोटिक असं म्हणतो. त्या अँटीबायोटिक्सने पेशंट्स कव्हर होतात. काही केसेसमध्ये जेव्हा पेशंट्स उशिरा प्रेझेंट होतात, म्हणजे एकदम पुढच्या स्टेजला हे इन्फेक्शन गेलेलं असतं, त्यावेळेस त्या इन्फेक्शनमुळे नसेवर दबाव येतो, स्पायनल कॉर्डवर दबाव येतो, पायाची किंवा हाताची ताकद कमी व्हायला लागते किंवा काही स्टेजमध्ये पायाची हाताची ताकद चांगली असते पण मणक्यामध्ये इन्स्टॅबिलिटी येते. इन्स्टॅबिलिटी म्हणजे त्या इन्फेक्शननी मणक्यामध्ये एवढा काही स्प्रेड झालेलं असतं की मणके नॉर्मल स्ट्रक्चर राहत नाही आणि इन्स्टॅबिलिटी म्हणजे मणका एक दुसऱ्यावर हालायला लागतो. तेव्हा मग आम्ही याला सर्जरी सजेस्ट करतो. सर्जरीमध्ये जिथे नसेवर दबाव आहे तो दबाव काढला जातो, तिथला पू काढला जातो आणि अनस्टेबल झालेल्या मणक्याला स्क्रूचा आणि रॉडचा सपोर्ट देऊन तिथे इन्फेक्शन काढून तो मणक्याला स्टॅबिलिटी दिली जाते आणि फ्युजन सर्जरी केली जाते. त्यामुळं जर मणक्यामध्ये इन्फेक्शन डिटेक्ट झालेलं असेल तर घाबरायची गरज नाही. ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विदाऊट आयडेंटिफाईंग द ऑर्गॅनिझम, ट्रीटमेंट शुड नॉट बी स्टार्टेड. थँक्यू.